शरीराला भोगावं लागतंय. दुखतं का लागलेलं? नाही नाही दुखत आता किरकोळ दुखणार हां हां किरकोळच आहे ते. हां हां पण आपल्याला सगळी कामं करून देतात हे महत्वाचं आहे. हां सगळी कामं म्हणजे ते प्रारब्ध असतं थोडं प्रारब्ध मानावं लागतं ते प्रारब्धाशिवाय समाधान नसते मग. बाबा म्हणाले कृष्णाला चुकलं नाही, रामाला चुकलं नाही. काय म्हणते भाऊ काय म्हणते? सर्व देवांना संतांना प्रारब्ध चुकलं नाही म्हणतात. कारण चुका मिळाला शेवटी प्रारब्ध चुकलं का? नाही चुकलं. आता आमचे रामचंद्र बाबा होते ते प्रारब्ध चुकलं ना प्रारब्ध चुकलं का? प्रारब्ध काय करावं लागलं मानावं लागतं. मानावं लागलं. प्रत्येक जीवाचं काय असेल प्रारब्ध. कीर्तनकार जरी झाला तरी सुद्धा पठाड्याला काय प्रारब्ध चुकलं का? नाही चुकलं. बाबा महाराज सातारा नाही हो प्रारब्ध पराधीनमध्ये बसलं आपण नाही करायचं. चलते भेटायला. तुम्ही भेटायला गेलेली ती व्हिडिओ क्लिप बघितली होती आम्ही. बाबा महाराजांना शेवटच्या क्षणी तुम्ही भेटायला गेलते ना मुंबईला. ते महाराजांनी दाखवलं होतं आम्हाला. तुम्ही हार घातला ते असे केविलवाणी तुम्हाला नमस्कार करताना बघितलं मी त्यांचे. आपण गेला होता भेटायला मुंबईला. काय एक काळ होता हो एक काळ हो. होता त्यांचा. हो मान सोन्याचे चांदीचे टाळ असायचे हो हो सगळे आराम करायचे. तुम्हाला मानायचे पण ते हं? तुम्हाला मानायचे म्हणलं. तुमच्यावर प्रेम केलं खूप. बाबाला कोण मानत नाही. बाबा त्यांना भेटलं नाही तर फार वाईट वाटायचं. वाईट वाटत होतं त्यांना. 17 कामं टाकून त्यांना भेटलं. बाबा त्यांची कीर्तन ऐकायला जायची हो हां हां पंढरपूरमध्ये. पंढरपूरमध्ये. वाळवंट त्यांची कीर्तन बाबा दर कीर्तनात जम बसायचे. हां सदानगुडीचे कीर्तन ऐकायचे बाबा. बाबा सदा एकाचं कीर्तन सोडायचं. कोणाचे कीर्तन सोडले नसन तुम्ही सर्वांची कीर्तन ऐकले असन. नाही बाबा महाराज आहे. हो हो जगन्नाथ अण्णाचं कीर्तन ऐकलं, पटाट्याची कीर्तन ऐकली, इंदोरीकरचं ऐकलं, इंदोरीकर महाराजचं पण ऐकलं तुम्ही. इंगळे महाराजांचं सर्वांची. बाबांनी सगळे इंग्रज महाराज हां पण कोरोनात गेले. सर्वच महाराजांनी कितीही उंचीवर पोचले, अभ्यास जरी झाला त्यांचं, वाणी तेवढे असले आणि सांगण्याची कला जरी असली, पण ते सर्वच कीर्तनकारांनी तुम्हाला म्हणजे गुरुच मानले. सर्व कीर्तनकारांनी हां कुणी असतील ह्या महाराष्ट्रातले ज्या भारतातले जेवढे बी काय प्रसिद्ध कीर्तनकार आहेत ते बाबा तुमच्या म्हणजे तुम्हाला तुमचाच आशीर्वाद घेतात ते. आणि आज खरंच सगळ्यांच्यासाठी तुम्ही आशीर्वाद म्हणूनच आहेत आज. महाराज स्वामीदेव म्हणून आहे तो बघा ते सोन्याचं हे कळत बसवलं तर हो माऊलीचा. हो माऊलीचं त्याच्यात हे फडणवीस होते, हो एकनाथ शिंदे होते. हो आम्ही ते पूजन त्यांच्या हस्ते होतं. हो हो ते कळा चालवून त्याच्याकडे मी आणि नारायण डॉक्टर होतो. हो डॉक्टर महाराज. मध्ये मग ते पूजनाचे करून आले होते. पण फडणवीस तिकडे थोडं पाठीमागे आम्ही हो हो त्याला काही माहितीच नाही. हो अरे बापरे. मग पाठीमागे आम्ही समोर त्यांची तोंड कुठं पूजा चालू. ते पूजा चालली होती. सीतारामने धक्का दिला कोणाला फडणवीस. काय ना काय दिला धक्का दिला त्याला मुख्यमंत्री त्याला काय त्याला काय त्याने फिरून पाहिलं कोणी फिरून बघितलं त्यांना. आम्ही आम्हाला काय केलं नमस्कार
मी कशाकरता सांगितलं, धक्का दिला काय अरे काय तर ते सीताराम बाबांना काहीच बोलू शकलं नाही. हा. त्याच्या अर्थ ते पाठीमागे आम्ही आहो म्हणून. हो तुम्ही होते म्हणून कोणी बोलू शकलं नाही. त्यांचा उलट धक्का त्याने आनंद मारला. काय मारला, दर्शन झालं त्या धक्क्यानं त्यांचं. धक्क्याच्या ऐवजी काय मारला, हा आनंद मारला. हा आनंद मिळाला. ते झाले होते ना तुमच्या याला कळस स्थापनेला. कळस हो. स्थापना पूजनाला हा पूजन. हा पूजा पूजा हा. स्थापना करता आम्ही होतो, हम्म. कळचारवणा करता हम्म. आणि पूजना करत होते. हम्म. ते कळस स्थापनेला ब्रह्मचारी माणूस लागला. हो बरोबर बरोबर. हा हो बरोबर आहे, हो. दुसरं झालं. दुसरं चालत लय नाही. मोठे हातकरी बाबा. आम्हाला चालत नाही ते. ते एवढा जड होता आमच्याकडे उचलणं होईल 22 किलो सोनं. 22 किलो सोनं. हा हा. हो. आणि काहीतरी मला काय माहित नाही, कुणी म्हणतात 1.5 कोटी एका किलोची किंमत. हो हो आहे. हो. हो 22 दिलं की ते 33 कोटीचा कळस. कळस 22 किलोचा हो हो पहिले 11च होते. हो पण लोकांची श्रद्धा. श्रद्धा. आयात यायला लागली आपल्या हे देण्याला लागलं. पण बाबा समाजामध्ये असं का आज ज्ञानोबाला लहानपणी एवढा त्रास दिला, आज त्यांच्या नावावर कोट्यावधी लोक जगतात, आज मानतात की एवढं. आता सोनं व्हायला लागले पण तेव्हा कोणी ताटात जीव दिलं नाही. हां हा एवढा सृष्टीमधला बदल कसा काय? पहिल्या सुरत ओळखलंच नाही, ओळखत नाही. लोकांनी काय केलं नाही, हां ओळखलं पण. ओळखत आणि मग कुठं रेडा बोलवला, हां कोणी भिंत चालवली. हां आणि मग काय झालं, ओळखलं. मग म्हणजे बाई आता गजानन महाराजांचं तरी काय हो हो लोक त्याला येडा म्हणून हां 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 कोणीतरी आपला येडा नाही पुढे हां जो घोडा असा बेफाम झाला बा. शांत केलं. नाही बेफाम झाला. हो शेवटी काय करावं, लोक बाजूला व्हायला लागले. ते गजानन महाराज येऊन राहिले होते तिकडून असे, आणि इकडून घोडा चालला बेफाम. म्हणजे लोकांना चेंबरत हे काय. हो तो गेला आणि गजानन महाराज उभे राहिले आणि तो घोडा पायापाशी मुनकं ठेवलं, कुठे ठेवलं इथे उभा राहिला. तेव्हा लोकांना कळायला आधी हां मग कीर्ती वाढायला लागली. हो तोपर्यंत त्याला वेडा समजा. वेळ हो समाजाची रीत आहे. मग त्यांनी झाडती घोडा यांच्या पायाजवळ उभा राहतो. हं. ही असामान्य व्यक्ती आहे, ही सामान्य काही नाही. हं, सामान्य. आणि तेव्हापासून मग आज काही गजानन महाराजांचं हो वैभव, वय दोरच माणसाचं वैभव माणसाला दृष्टी लावणार आहे. एक शिर्डीचे कोण शाही बाबा. साईबाबा आणि गजानन महाराज. हं. त्या मानाने इतकं उत्पन्न कुठं आहे, पंढरपूरचं सुद्धा नाही एवढं उत्पन्न. का पंढरपूरला सुद्धा नाही एवढं. आणि ते ज्ञानेश्वर महाराजांनी इतकं उत्पन्न कुठं आहे. गजानन गजानन महाराज महाराज. शिर्डी. आणि किती लोक आपल्या निळकंठ पाटील सांगायचं ते चालत आहे. एका वर्षामध्ये 1.5 कोटी लोकांना अन्नदान केलं. हं. किती 1.5 कोटी. आमच्या संस्थेतले 150 जवळजवळ 200 पोरं आहे. दर दिवशी 2 वेळा जेवण आहे झालं हं. संस्थेतले पंढरपूरला. किती हं. 200च्या जवळ पोरं आहे. हो. रोज म्हणा सकाळी आणि संध्याकाळी. हे सामान्य माणसाला शक्य आहे, सामान्य माणसाला शक्य आहे. हो हो हे समर्थ माणसंच करत आहे. तिथं म्हणले नाश्ताही आमच्याकडे जाऊन हो
नाश्ता तुमच्याकडे लावला तर लोक देणगी कशाला देतील? मग त्या काळामध्ये त्यांना काय केलं नव्हतं. ओळखलं नव्हतं. ओळखलं नव्हतं. बरोबर. ज्ञानार्थांच्या पश्चात केवढी कीर्ती आहे. हा. मग तसंच आहे की ज्ञानेश्वर महाराजांना त्या काळात कुठे हो बरोबर आहे. हा. आणि मग हे जवळ असे एक बुद्धिजीवी माणूस म्हणजे कल्पना आहे म्हणे कोणते बिंद चालू म्हणे ना काय म्हणजे नास्तिक मतवादी. हो नंतर विश्वास येते बुद्धीला प्राधान्य जाते कशाला बुद्धीला. हो. आमच्या बुद्धीला काय होत नाही. पटत नाही. मग तुझी बुद्धी म्हणजे काय? माऊलीनं मग आपलं सामर्थ्य प्रकट करावं लागलं का समाजासाठी? करावं अवतारच त्याच्याकडे हो. अवतारच त्याच्याकडे अवतार पांडुरंग हा. अवतार पांडुरंग नाव नाव ठेविले ज्ञानेश्वर. हा. 750 वर्ष झाले. हो. 750. अजरामर. कोणी कोणाला पत्र देत असतात का आमच्या वारीला या या म्हणून. हा हा हा. काही आहे का न सांगताना लोक काय करतात. बरं श्रीमंत लोक वाटेल तसे हे भोगतात अडचणी भोगतात तरी सुद्धा वारी काय करत नाही येत. येतात. सोडत नाही. हो. मी अलौकिक सामर्थ्य कोणाचं आहे माऊलीचं. मानव तो अवतारच तसा आहे. अवतारच तसा आहे. हो हो. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर अजूनही 750 वर्ष झाली. हो. कीर्ती जशीच आहे ओके. वाढत चालली की. वाढत चालली. हा. एवढा समाज हो. कोणाकडून जमतं का नाही ना. आणि 18 दिवस चालत राहायचं. जगातले बरेच म्हणजे अभ्यासक लोक अभ्यास करतात आपल्या वारीचा की एवढी मोठी यात्रा आणि कशी काय शिस्तीत चालते एवढी आणि नियमबद्ध चालते. जिथं कायद्याने नियम दाखवून तिथं लोक कायदा मोडतात कायदा म्हटलं भीती असून सुद्धा. पण इथं स्वतःहून कायदा पाळतात म्हणजे शिस्त पाळतात आणि ह्याचा अभ्यास करण्यासाठी जगातले लोक येतात पालखी सोहळ्याला. म्हणजे किती लोकांची श्रद्धा. पोलीस कधी माणसाला माऊली म्हणत नाही. माऊलीच्या सोहळ्यात माऊली जरा इकडनं जावा प्रत्येक दिसल त्याला माऊली म्हणतात. पोलीस डिपार्टमेंट एरवी सरळ कधी बोलत नाही. ते कधी शिवाय बोलत नाही इतर वेळेला पोलीस. पण पंढरपूरच्या सोहळ्यामध्ये प्रत्येक कसलाही माणूस दिसू द्या त्याला टोपी- माऊली म्हणतो. माऊली म्हणतात. म्हणजे हे परिवर्तनच आहे ना ते. मोठं परिवर्तन हा. मोठं परिवर्तन. हो. भलं तेवढं वारीपुरतं काय होणार ते माऊली म्हणते. इतर वेळेला त्याचा धर्म पाळत असतात पोलिसी. हां. पण त्या पालखी सोहळ्याच्या वेळेला प्रत्येकाला माऊली. नाही काही अवतारच काही अप्रतिम आहे. हां. जेव्हा विश्वास नावाची वस्तू आपल्याजवळ पाहिजे श्रद्धा पाहिजे. हो. नुसत्या काय म्हणते बा बुद्धिजीवी लोक त्यांना दिसते ना भिंत कधी चालत असते का हो. त्याच्यावरती काय असते त्याच्यावरून मापन करतात. हां हां. हो. कशावरून हो. भिंत कुठं दिसते का चालताना. आणि मग आपण काय म्हणतो भिंत काय केली चालेल. म्हणून ते आपल्या लोकांचा हिंमत काय करीत नाही. हां. आमची यशवंतराव चव्हाण होते आम्ही त्यांचं वारकरी करण्यात नाही. मग त्यावेळेला मुख्यमंत्री होते नाही केंद्रात मंत्री होते. बरं. ते आले ते कुठे आळंदीला. मग त्यांचं व्याख्यानच आम्ही मी म्हणले ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बरोबर काय तुमचं भिंत काय कधी चालेल. चालवली अशी तुम्ही माना अथवा नका माना. हां. म्हणजे ज्ञानेश्वरी दिली तुम्हाला दिली हे जगातलं मोठं आश्चर्य. हो. अच्छा. हो. शिवायाच्या 14व्या वर्षी कुठे करू शकले हो. हो. आणि ते काय
एक वळी देते आणि दुसरी आठवण करत बसते असं होतं का. हो, नुसतं मुखात चौदा होते, मुखातून सगळे काय बोलले हो, हे तेवढं मोठं आश्चर्य. हो. दिसतं का तुम्हाला नाही, एवढं? नाही. कोण बुद्धिमान माणूस आहे असं हो, एवढं अजिबात. करून दाखवतो हो, का. हो. आणि वयाच्या 14व्या वर्षी करून दाखवतो हो. हे मोठं आश्चर्य आहे. हा. जगातलं मोठं आश्चर्य आहे. हे विसरून जातात, टीका करण्यात काय अर्थ आहे. हो. हे केवढं मोठं आश्चर्य आहे. आजपर्यंत जसाच्या तसाच आहे. हो. काय ज्ञानेश्वरी म्हणे. मग ते काय रात्री अभ्यास करत होते आणि दिवसा सांगत होते असं सहज सहज म्हटलं हो. सहज बोलणे हे तो उपदेश. हा. शब्दाची कोर न सांगणे. हो. बाबा एक आता कितीतरी त्याच्यावर PhD केल्या, पण एका शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वरीचा पूर्ण कोणी सांगू शकलं नाही. एका शब्दाचा ज्ञानेश्वरीचा एका ओळीतला एका शब्दाचा अर्थ पूर्ण सांगता येत नाही, एवढं गहन अर्थ आहे. त्यांना शब्दकोश शोधावा लागतो. हा. एक शब्दाचा अर्थ घ्यायचा असेल तर शब्दकोश बघत डिक्शनरी बसतात. बघतात. इकडं माऊली सहज बोलतात आणि ह्यांना डिक्शनरी शोधावी लागते एक शब्दाचा अर्थ. कमी म्हणजे 14व्या वर्षातल्या माऊलींच्या शब्दाचा अभ्यास करण्याकरता अख्खा आयुष्याकडं नेलं तरी पूर्ण अर्थ निघत नाही. जुन्या महाराज म्हणाले हो इतकी वर्ष जरी ज्ञानेश्वरी सांगितली तरी आम्हाला कळालं. हो, कळलं. बरोबर आहे. अप्रतिम अवतार आहे. महाराष्ट्राचं भाग्य आहे. भाग्य, खूप मोठं भाग्य आहे. हे 3 ब्रह्मा विष्णू महेश आहे. हो, हो, बरोबर. 3 म्हणजे कोणते. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, शिवाजी छत्रपती शिवाजी हा, महाराज. हो, हे महाराष्ट्राचं काय हो, हो. ब्रह्मा विष्णू महेश. हे 3 याच्यामुळे महाराष्ट्राला फार शुभ आहे. हो, 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 फार शुभ आहे. हो, हो, काय छत्रपती महाराज हो. त्यांचं नाम ज्ञानेश्वर महाराजांचं तुकोवर आहे. महाराष्ट्राची ओळख आहे यांच्यामुळे. हं. महाराष्ट्राची आणि जगाला ओळख आहे यांची. हा, महाराष्ट्र अख्खा जग. हा. काय तुकोवर आहे. जे खंडारकराने म्हटलं होतं, म्हणलं का नाही तुकोवर आहे नाही एवढं मानता. त्याचं म्हणलं देव खेडगाव. हा, बरं मराठी लोकात जन्म झाला, हा. बरं कुठे शिकले नाही काही हो, फार. काय. आणि एवढा मोठा वेदाचा अर्थ सांगतो. हो. असंच म्हणजे वेदाचाच अर्थ आमाशा. हा, मग. म्हणलं कसं शक्य आहे. मग त्याने सांगितलं म्हणलं हे गणित आपल्याला कडे लावायचं, त्यांच्याकडे लावायचं नाही. एखाद्या दिव्याला प्रकाश द्यायचा असला त्याला तेल पाहिजे, हो, एक वात पाहिजे, हो, पुन्हा लावावं लागते. हो. प्रकाश कुठे तिथे खोलीपुरताही देत नाही. हा, पुन्हा हवा आली तर भिजून जाईल. बिजवली जाते. सूर्याला हा. आवश्यकता आहे का तेल टाका न वाट लावा मग घालवा. आणि हवा आली तर बिजून जाते. आणि त्याचा एक किरण सगळ्या जगाला काय जगाला उजेड देत आहे. प्रकाश देतो. हा, असे सूर्यासारखे आहे. जगी सूर्य द्यायचे प्रकाश प्रकाश देतो. मला सूर्याला काही गरज आहे का हो, त्याची? हो. त्यांना ते ज्ञान घेऊनच आले आहे. हा, हा, हा. आता ऊस गोडी घेऊनच येत असते. तसे उपजाती ज्ञानी हे वर्म जाणून हे वर्म आले लोटांगणे सांगते. त्यांना काही शिकावं लागते का. ते स्वभावताच काय आहे त्याचं. हा. जर ज्ञानेश्वर महाराज नसते तर आळंदीला कोण विचारत असतं. हो, बरोबर. हा. आळंदी नाकाशिवार दिसली नसती. इतर गाव आहे त्याप्रमाणे लाखो गाव आहेत की अशी. दर महिन्याला वारी भरते.